तुळस ही प्रत्येकाच्या अंगणात असते, नसेल तर ती असावीच. तुमच्याकडे सुद्धा तुळस असेल तर तुळशीजवळ यापैकी फक्त एक वस्तू ठेवा, ज्याचे चमत्कारिक लाभ तुम्हालाही अनुभवायला नक्कीच मिळेल. मात्र कोणत्या वस्तू तुळशीजवळ ठेवायला हव्यात याबद्दलच चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. तुळस म्हणजे आपल्या अंगणाची शोभा. प्रत्येक हिंदू धर्मीयांच्या अंगणात तुळस असतेच, जर नसेल तर ती असावीच असं म्हणतात. कारण तुळस देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे. तुळस ही विष्णुप्रिया आहे. तुळस ही शुभ समजली जाते. आपल्या घराकडे येणारी प्रत्येक नकारात्मक शक्ती तुळस दूर ठेवते. आपल्या घराचं नकारात्मक शक्तींपासून आणि दोषांपासून संरक्षण करते. वातावरण पवित्र ठेवणारी, वातावरण शुद्ध ठेवणारी तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर असायलाच हवी. तुळशीचं मोठं धार्मिक महत्त्व सांगितलं गेलंय. तुळशीची जर नियमित पूजा केली तर आपल्या घरात सुख, शांती आणि वैभव या सर्व गोष्टी नक्कीच येतात. मात्र तुळशीजवळ काही विशिष्ट वस्तू ठेवल्या तर कित्येक पटींनी सकारात्मक प्रभाव पडतो आणि आपल्या घराची समृद्धी वाढण्यासही मदत मिळते आणि अनेक चमत्कारिक अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात असं सांगितलं जातं. आता या वस्तू कोणत्या आहेत तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू आहे स्वस्तिक. स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की ज्या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह असतं त्या ठिकाणी सर्व देवी देवतांचा वास असतो. सकारात्मक ऊर्जेला आपल्या जवळ खेचून आणण्याची क्षमता या स्वस्तिकामध्ये असते. बऱ्याच जणांच्या घरात तुळस सुकते तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त वाढतो असं समजलं जातं. आता सकारात्मक शक्ती कमी होतात त्यावेळी सर्वात प्रथम आपल्या अंगणात तुळस सुकते. जेव्हा जेव्हा तुळस सुकते तेव्हा आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर कोणतं तरी संकट नक्की येणार किंवा आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे असं समजलं जातं. माणसांप्रमाणेच घरालाही नजर लागत असते. अशी नजर लागलेली असेल तर तुळस सुकू शकते. अशा वेळी आपण तुळशीजवळ स्वस्तिक चिन्ह नक्की रेखाटावं. तुळशी वृंदावन आहे त्यावर सुद्धा हे स्वस्तिक चिन्ह आपण रेखाटू शकता. ज्या ठिकाणी स्वस्तिक त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती कधीच राहत नाही असं सांगितलं जातं. आता हे स्वस्तिक रेखाटायचं कसं तर हे स्वस्तिक कुंकवाच्या माध्यमातून रेखाटलं जाऊ शकतं. आता स्वस्तिक काढताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत हे स्वस्तिक चिन्ह रेखाटावं. हा जप करत स्वस्तिक चिन्ह काढलं तर माता तुळशीचा प्रभाव कित्येक पटींनी वाढू शकतो असं म्हणतात. कुंकवानं स्वस्तिक चिन्ह रेखाटल्यावर त्याला हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीची आराधना करावी, भगवान श्रीहरी विष्णूंची प्रार्थना करावी आणि त्यावर तुपाचा दिवा लावावा आणि तुळशी मातेला प्रार्थना करावी. यामुळे आपल्या घरावर कायम देवी लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद राहतात असं म्हणतात. याचबरोबर दुसरी महत्त्वाची वस्तू जी आपण तुळशीजवळ ठेवू शकतो ती म्हणजे शाळीग्राम. शाळीग्राम किंवा शिवलिंग यातील फरक लोकांना कळत नाही. अनेक लोकांच्या तुळशीमध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली असते. असं केल्यानं आपल्या कुटुंबावर अनेक प्रकारचे संकटही येऊ शकतात. यामुळे माता तुळशी नाराजही होऊ शकते. म्हणून तुळशीजवळ कधीही शाळीग्राम ठेवावं. हा शाळीग्राम काळ्या रंगाचा असावा, कारण काळ्या रंगाचा शाळीग्राम अत्यंत पवित्र दगड समजला जातो. शाळीग्राम म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळशीचे पती मानले गेले. म्हणून आपण शाळीग्रामाची स्थापना अगदी विधिवत तुळशी वृंदावनामध्ये नक्की करावी. आणि दिवाळीनंतर जे तुळशी विवाह होतात त्यावेळी हा दगड तुळशीजवळ आवर्जून ठेवावा आणि तुळशी विवाह संपन्न करावा. ज्या तुळशीचा विवाह संपन्न झालेला नाही अशा तुळशीजवळ आपण चुकूनही शाळीग्रामाची स्थापना करू नये असेही सांगितलं जातं. केवळ विवाह झालेल्या तुळशीजवळच शाळीग्रामाची स्थापना करावी. त्यामुळे तुळशीची शोभा वाढतेच, शिवाय आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद या सर्व गोष्टीसुद्धा आपोआपच येतात असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. आता तिसरी आणि महत्त्वाची वस्तू जी तुळशीजवळ ठेवली जाते त्यामुळे तुळशीचा प्रभाव कित्येक पटीने वाढू शकतो. त्यासाठी काय करावं तर सकाळच्या पूजेमध्ये किंवा सायंकाळच्या पूजेमध्ये तुळशीजवळ तुपाचा दिवा आवर्जून लावावा. कारण असं म्हणतात की तुपाचा दिवा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी सर्व देवी देवतांचा वास असतो. सर्व देवी देवतांना प्रसन्न करणारा हा अगदी सोपा उपाय आहे. माता तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यानं देवी लक्ष्मीची कृपा तर होतेच, शिवाय भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतात. मात्र हा दिवा प्रज्वलित करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. सर्व प्रकारच्या कामात यश प्राप्त करून देणाऱ्या या 3 वस्तू आहेत.
यापैकी कोणतीही एक वस्तू आपण आवर्जून तुळशीजवळ ठेवावी. याही व्यतिरिक्त नोकरी व्यवसायात कोणतेही कार्य असू द्या, त्यात यश प्राप्तीसाठी, शुभ समाचार ऐकायला मिळावेत, आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी माता तुळशी नक्कीच मदत करू शकेल असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ काही पितळेची भांडी नेहमी ठेवावी. यामुळे घरात सकारात्मकता येते आणि वाईट शक्ती दूर होतात. पितळेचं कोणतेही भांडं ठेवलं तर ते आपण पाण्याने भरून ठेवू शकता. याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ मनी प्लांट ठेवणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की असं केल्यानं मनी प्लांटचे शुभ फळ आणि त्यातून मिळणारे लाभ अधिक वाढतात. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीजवळ मातीचा दिवा लावण्याबरोबरच वेगळा मातीचा दिवाही ठेवावा. तुळशीजवळ मातीचा दिवा ठेवल्यानं सर्व अडथळे दूर होऊ शकतात. याही व्यतिरिक्त तुळशीच्या रोपाजवळ लाल वस्त्र ठेवावे किंवा तुळशीवर एक लाल रंगाची चुनरी ठेवावी. कारण तुळशी ही केवळ वनस्पतीच नाही तर देवी देखील आहे. यामुळे आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं असं म्हणतात. याही व्यतिरिक्त तुळशीच्या रोपाजवळ शमीच्या रोपाची स्थापना करावी. शमीचं रोप तुळशीजवळ ठेवल्यानं शनिदेवाचे दुष्परिणाम लवकर दूर होतात आणि शनिदोष किंवा साडेसातीपासूनही मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. तर या वस्तूंपैकी कोणतीही एक गोष्ट तुळशीच्या रोपाजवळ आवर्जून ठेवावी. यामुळे दुप्पटपटींनी लाभ आणि त्याचे चमत्कार आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळू शकतात असं सांगितलं जातं. तुमच्या घरात सुद्धा तुळस ही वनस्पती आहे का? आणि याजवळ तुम्ही कोणत्या वस्तू ठेवल्यात? त्याचे तुम्हाला काही चमत्कारिक अनुभव आलेत का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.